आज दिवाळीची सुट्टी संपली आणि आम्ही परत निघालो पुण्याला जाण्यासाठी। आज जायचा दिवस होता, तरीही पिल्लूचं मात्र झोका खेळण्याचं काम सुरू होतं। असं वाटत होतं की आज आपण पहिल्यांदाच पुण्याला आपला संसार घेऊन चाललोय का काय, कारण आम्ही गावी जे सामान होतं ते आज पुण्याला घेऊन येणार होतो। सकाळी सकाळी संपूर्ण सामान टेम्पोमध्ये भरलं। आमचे ट्रेनचे तिकीट होते, पण तिथे गेल्यानंतर सामान कोण उतरवून घेणार यासाठी आम्हीही सामानासोबतच निघालो। लातूर येईपर्यंत काही वाटत नाही, पण जसं लातूर संपतं तेव्हा वाटतं की आपण आपल्या घरापासून किती दूर राहतोय। पहिल्यांदाच संपूर्ण सामान घेऊन तेही दिवसाचा प्रवास करत आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो। रेंटच्या घरामध्ये शिफ्टिंगचा खूप प्रॉब्लेम होतो, म्हणून संपूर्ण मोठ्या मोठ्या वस्तू गावीच ठेवलेल्या होत्या। पण आता लवकरच स्वतःच्या घराचं पोझिशन मिळणार आहे आणि तोपर्यंत काय गावी एखादी चक्कर होणार नाही, म्हणून याच वेळी संपूर्ण सामान घेऊन यायचं ठरवलं। सकाळी घरूनच टिफिन बनवून आणलेला होता। वाटेत एका झाडाखाली बसून छान असं जेवण केलं। अशा गोष्टी पाहायला थोड्याशा वेगळ्या वाटतात, पण अनुभवायला मात्र खूप छान वाटतं। असं प्रवासात कुठेतरी थांबून जेवण करणं। इव्हिनिंगच्या वेळी एका ठिकाणी थांबून छान गरमागरम असा चहा घेतला। आता हे धरण कोणाकोणाला माहिती आहे ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। खूप उशीर झाला होता आणि भरपूर ट्रॅफिकही लागलेलं होतं, म्हणून वाटेतच एका ठिकाणी थांबून जेवण केलं। हॉटेलमध्ये गेल्यानंतर कितीही घाई गडबडीची वेळ असली तरीही मसाला पापड खाणं म्हणजे मॅन्डेटरी असतं। त्यानंतर छान असं जेवण करून घरी आलो। बाय बाय।